नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता. सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम ही बोराडपाडा रोड, बदलापूर गाव या ठिकाणी राबवण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती बदलापूरच्या प्रथम नागरिक व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी दर्शवली होती. सोबतच नगरसेवक मोहन चतुरे यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये मुख्य कर्करोग, 2 आठवड्यांपेक्षा कालावधींसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लालसर व पांढरा चट्टा येणे, तोंड उघडण्यास त्रास होणे, सोबतच गर्भाशयाचा मुख्य कर्करोग तसेच महिलांच्या समस्या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी स्वतः रुग्णांची पाहणी करत विचारपूस केली. यावेळी सर्व आशा सेविकांची संपूर्ण टीम उपस्थित होती. माध्यमांशी संवाद साधताना नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांनी महिला आणि आरोग्याविषयीचे प्रबोधन करत अशा प्रकारची जनजागृती करणे किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले. सोबतच महिला डॉक्टर गायकवाड मॅडम यांनी देखील महिलांनी स्वतःहून पुढे येऊन आरोग्याच्या समस्यांना वाचा फोडणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. काय म्हणाले मान्यवर? चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट. व्हिडिओ राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता बदलापूर. पण प्रामुख्याने आपण पाहतो की महिलांमध्ये कर्करोगाची समस्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. आणि ग्रामीण भागात आपण अनेक महिला अशा पाहतो की ज्या खुलून एक्सप्रेस होत नाही. आणि अशा वेळी तपासणी किंवा अशा वेळी जेव्हा जनजागृती मोहीम राबवली जाते, कशा प्रकारे या मोहिमेचं कौतुक कराल आणि एकंदरीत काय माहिती द्याल? महाराष्ट्र शासनातर्फे आज इथे कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. बदलापूर गाव, चिंचेश्वरी पाडा येथे. मी तमाम नागरिकांना आव्हान करेन, महिलांना आव्हान करेन की हे सगळे गंभीर आजार आहेत. आपण जर वेळीच लक्ष नाही दिलं तर त्याचं मोठं स्वरूप निर्माण होतं आणि मग एखाद्या रुग्णाला जीव गमवावा लागतो. आणि खरंच काळाची गरज आहे की अशा प्रकारच्या टेस्ट होणं, अशा प्रकारचे तपासण्या होणं. कारण इथे महाराष्ट्र शासनातर्फे जे आरोग्य केंद्र आहे, या आरोग्य केंद्रावर खास करून आज इथे हे मोहीम राबवली जात आहे. मी इथल्या सर्व नागरिकांना, नागरिक पुरुष असो त्यांनी तोंडाच्या कॅन्सरची तपासणीसाठी इथे यावं. तसेच महिला ज्या आहेत त्यांनी स्तनांचा कॅन्सर असो, गर्भपिशवीचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर असो किंवा ज्या महिलांना तंबाखू खाण्याची सवय असते त्यांनी मुखाच्या कॅन्सरची पण टेस्ट करायला हरकत नाही. जर काही नसेल तर, कारण काय काही गोष्टी असे व्यसनं अशी असतात की आपल्याला माहिती पडत नाही. तसेच गर्भाशयाचा कॅन्सर असो किंवा स्तनाचा कॅन्सर असो, हा काही कोणी वाईट सवयींमुळे लागत नाही, तर आपल्या शरीरामध्ये जे बदल घडत असतात त्याच्यामुळे कधी कधी असे आजार उद्भवू शकतात. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आज जो इथे हेल्थ कॅम्प इथे भरवलेला आहे, कर्करोग तपासणीचा जो इथे कार्यक्रम राबवण्यात येत आहे, जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्या. जेणेकरून जर कुठल्या एखाद्या वाईट गोष्टीची सवय होणार असेल, एखाद्या कॅन्सरची, एखाद्या आजाराची जर सवय होणार असेल, सुरुवात होणार असेल, तर तिच्यावर कुठला तरी आळा बसवला जाईल आणि तुमचा जीव वाचवला जाईल. इथे जे डॉक्टर्स आहेत ते एक्सपर्ट गायनॅक पण आहेत. तसेच इतर जे आजार आहेत आपले, डायबिटीज असो किंवा कॅन्सरची सुरुवात असो, अशांवर पण इथे मोफत औषधोपचार सुद्धा केलं जाणार आहे. प्रत्येक टप्प्याटप्प्याने तुमची इथे तपासणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर एड्सची तपासणी आहे, ती सुद्धा इथे केली जाणार आहे. आणि त्याच्यावरचे औषधोपचार इतक्या चांगल्या प्रकारचे आहेत की तुम्हाला जर एखाद्याला आजार आढळून आलाच तर त्याच्यावर योग्य तो उपचार करून त्याचा जीव कुठेतरी वाचवण्याचा इथे प्रयत्न केला जाणार आहे. तर तमाम नागरिकांना मी आवाहन करेन की बदलापूर गाव, चिंचेश्वरी पाडा येथे आरोग्य केंद्रामध्ये आज इथे हे कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा जो शिबिर राबवण्यात येत आहे, जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा. मॅम, प्रामुख्याने आपण पाहतो की बदलापूर शहरामध्ये ग्रामीण भागातील लोक जे आहेत ते मोठ्या संख्येने होतात. आणि अशा वेळी अनेक अशा महिला आहेत ज्या आपल्या आजाराचं निदान जे आहे ते कुठेतरी करत नाहीत, मनात ठेवतात. अशा वेळी महिलांना काय सांगाल की किती महत्वाचं आहे आरोग्य आणि किती महत्वाचं आहे अशा प्रकारे तपासण्या किंवा मोफत मार्गदर्शन करणे? नमस्कार. आपण महिलांमध्ये सरासरीच आपण आढळून येतं की त्यांना पांढरं स्त्राव
योनीद्वारे जात असतो किंवा सारखं गुप्तांग असतं तिथे खाज आढळून येते, असे त्रास असतात. तर आपल्या ज्या आशाताई आहेत प्रामुख्याने याकरता आपल्या आशाताई डेली डोर टू डोर व्हिजिट करतात आणि घरोघरी जाऊन मार्गदर्शन करतात. तर आपल्या घरी जेव्हा आपल्या आशाताई येतात तेव्हा तुम्ही त्यांना तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सांगत जा, जेणेकरून तुम्ही मोकळेपणाने आशाताईकडे शेअर करू शकता आणि आशाताई मग तुम्हाला आपले जे काही आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत किंवा आपलं जे मेन सेंटर कात्रपला आहे, दुबे रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, इथे तुम्हाला उपचारांकरता घेऊन येतील. प्लस आपण टेस्टिंग करत असतो, आपण वजायनल पीएच टेस्टिंग करतो, ज्याच्यावरती जर योनीचं पीएच जे आहे ते जर वाढलेलं असेल तर त्याच्यावरून पण आपल्याला कळतं की आपल्याला औषधोपचार चालू करायचे आहेत. मग त्याची ही जी सुरुवात आहे, सुरुवातीलाच आपण जर गोळ्या औषधं घ्यायला सुरुवात केली तर आणि निदान आपलं जितकं लवकरात लवकर होईल तितकं आपण उपचार लवकर घेणार आणि जर पुढे गंभीर आजार होणार असेल तर त्याला आपल्याला आटोक्यात घेता येतं आणि लवकर उपचार जर आपण केले, शस्त्रक्रिया वगैरे लवकर जर झाल्या तर आपण पुढे एखाद्याचा आपण जीव गमावणार नाही आणि जितक्या लवकरात लवकर हे निदान होतील तितक्यात लवकरात लवकर एखादं कुटुंब आपण वाचवू शकतो. आणि हे आपले मोफत जे कॅम्प शिबिरं भरतात ते कंटिन्युअसली आपल्या बदलापूरभर सुरूच आहेत. आता आज आपला हा 5वा कॅम्प होत आहे, तसे पुढेही येणार आहे. तर जेव्हा पण माझ्या आशाताई तुमच्या घरोघरी येतात तेव्हा त्यांना सहकार्य करत जा, त्यांना तुम्ही माहिती देत जा, जेणेकरून त्या तुमच्या मैत्रिणीसारख्या आहेत की त्यांच्याजवळ तुम्ही तुमचं मन व्यक्त करू शकता आणि त्याच्यामुळे आपलं जे आरोग्य आहे ते घरोघरी पोहोचत आहे आणि त्यानुसार मग आम्हाला तुमचे योग्य निदान आपल्याला वेळीच करता येईल. मॅम, कर्करोगाबद्दल जर आपण पाहिलं तर अनेक संभ्रम पाहायला मिळतो. खरंच कर्करोग बरा होतो का आणि त्याबद्दल काय सांगाल की इतकं घाबरण्यासारखं कारण आहे? योग्य निदान जर वेळीच केलं आणि लवकर निदान जर केलं तर आपल्याला पुढे जे होणारे जर त्यात पुढे जास्त तीव्र प्रमाणात जर होणार असेल तर त्याला आटोका घालण्यात येतो किंवा आपले जे नंतर किमोथेरपी असतं, रेडिओथेरपी असतं, त्याच्या थ्रू आपल्याला जीव वाचवता येतं, लाईफ एक्सपेक्टन्सी आपल्याला वाढवता येते. 100% आपण सगळेच कर्करोग 100% आपण क्युअरेबल आहे असं सांगू नाही शकत. बट आपण जितकं अर्ली डिटेक्शन एकदा झालं, अर्ली ट्रीटमेंट मिळालं, अर्ली सर्जिकल ओपिनियन मिळालं की आपल्याला लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवता येते. त्याच्यासाठीच आपण हे मोहिमा राबवत आहोत.